सध्या आपण तळेगावमधील अथर्व रुग्णालयात आहोत आणि या ठिकाणी काल जी घटना घडली त्यामधील काही रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आपण सध्या या ठिकाणी आहोत. खरं तर काल मावळमधील इंदोरीमध्ये जो लोखंडी पूल आहे, जो अरुंद पूल आहे, तो ओव्हरलोड झाल्याने कोसळला होता आणि यामध्ये 50पेक्षा अधिक जण जे आहेत ते जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावरती तळेगावमधील अथर्व असेल किंवा इतर जे रुग्णालय असतील त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत. आपल्यासोबत एक युवक आहे, त्याच्यावर देखील उपचार सुरू आहे. मित्रा, काय सांगशील, तुम्ही कोण त्या ठिकाणी गेला होतात आणि नेमकी काय परिस्थिती उद्भवली त्यावेळेस? आम्ही तिथे फिरण्यासाठी गेलो. आम्ही एक 6 जण मित्र होतो. आम्ही 6 मित्र होतो. आम्ही फिरण्यासाठी गेलो. तिथं वगैरे फिरलो वगैरे. पुन्हा येताना आहे ना, मतलब तिकडे टू व्हीलर येत होती तिकडच्या साईडनं आणि इकडच्या साईड टू व्हीलर होती. ओव्हरलोड झाला पुलावरती, त्यामुळं पूल कोसळला. तुम्ही किती जण होतात? आम्ही 6 जण होतो. त्या 6 जणांपैकी आम्ही 4 का नाही झालं, आमच्या दोघांना थोडंसं लागलं. मला थोडंसं पाठीला वगैरे लागलं आणि एक माझा मित्र होता त्याच्यात थोडं पायाला लागलं. कुठून आला होता तिथे? आम्ही खराबवाडीवरनं गेलो. नेमकं त्या ठिकाणी गर्दी झाली होती, नेमकं काय? पूल तर अरुंदच होता परंतु लोखंडी होता. हा, लोखंडी होता. असं गर्दी भरपूर झाली, ओव्हरलोड झालता पुलावरती. टू व्हीलर पण त्याने माणसं पण भरपूर झाली होती. ओव्हरलोड झालता पुलावरती. हां, त्यामुळं पूल कोसळला अचानकच. त्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस तू नेमका कुठं होतास? मी पुलावरच होतो. म्हणजे मधल्या बाजूला होता, कडल्या? मधल्या बाजूला होतो थोडंसं. मधल्याने थोडा ह्या साईडला थोडंसं तेवढा पण भरमध्ये नाही, थोडं अलीकडे होतो. पूल कोसळला मी तार साईडला पकडलं वरनं, म्हणजे अंगावर एकटं खाली, तो नंतर मी थोडं खाली गेलो. त्यामुळे थोडं पाठीला वगैरे लागलं माझ्या. तब्येत बरी आहे आता? तब्येत बरी आहे, बरं वाटतंय. किती वेळात हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं काय? मी लगेच अर्ध्या तासात झालं. तिथनं 1 घंटा लागला. तिथनं आम्ही तिकडे शिफ्टिंग केले. म्हणजे आता आम्ही जसं पुलावर ब्रिजवरच पडलो होतो ना, ब्रिजवरनं पुढं तिकडचं थोडंसं डोंगरावर त्या साईडला शिफ्टिंग केली आम्हाला, एक घेत काढत तिकडं पुन्हा तिकडे करत पुन्हा आम्हाला बाहेर घेतले, पुलावरती नेले. पुलावरनं पुन्हा ॲम्ब्युलन्समधून डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये आले आम्ही. अनेक कुटुंब देखील असतील, लहान मुलं देखील असतील. काय नेमकं ज्यावेळेस ही घटना घडली, ज्यावेळेस पूल कोसळला होता त्यावेळेसची काय परिस्थिती होती नेमकी? परिस्थिती म्हटलं गेलं म्हणजे पळापळी चालू होती. इकडून तिकडे बारक्या लहान लेकराला वगैरे लागलेलं होतं, काही बायकांना वगैरे थोडं लागलेलं होतं, डोक्याला वगैरे इथं वगैरे लागलं होतं. भरपूर जणांना लागलं. खरं पर्यटन करणं आता घातक होताना दिसतंय. तू इतर युवकांना, पर्यटकांना काय सांगशील, काय आवाहन करशील? याला जावा आपण, असेल थांबवू नका. पण असं म्हणजे खतरनाक जागे असं ठिकाणी जाऊ नका, ब्रिज वगैरे असं म्हणा, पाण्यात खेळा जाऊ नका असं म्हणा. खरं तर हा युवक आहे, काल जी घटना घडली त्यामध्ये देखील तो स्वतः त्या पुलावर उभा होता आणि ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस देखील तो त्या ठिकाणाहून कोसळला आहे. खरं तर या ठिकाणी ICU आहे आणि ICUमध्ये नेमकं काय सुरू आहे किंवा किती रुग्ण आहेत ते आपण बघू शकतो. आपण आतमध्ये देखील काही रुग्ण आहेत त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. नेमकं आपण बघणार आहोत त्यांच्याविषयी काय सुरू आहे ते. दादा, तब्येत कशी आहे आता? बरी आहे आता तब्येत माझी. पाय दुखतोय तरी पण पायावर पूर्ण लोड आला माझ्या. पायावर पूर्ण लोड आला. 2-3 माणसं अक्षरशः मी मृत्यू डोळ्यासमोरून बघितला. 3 माणसं आमच्या समोर मरून पडली होती. माझ्या मिसेसचा आणि माझा दोघांचा पण पाय अडकलेला होता. माझी मिसेस म्हणते, अहो ह्यांना सरकवा, माझा पाय काढायचा आहे मला. पण अक्षरशः त्या पुलाचं इतकं वजन होतं की ते आम्हाला पायसुद्धा अक्षरशः काढता येत नव्हता. आम्ही जवळजवळ अर्धा तास त्या पुलामध्ये अडकलो. मग तिथल्या स्थानिक लोकांनी आम्हाला बाहेर काढलं. वरची जी लोकं होती त्यांना बाहेर काढले, आमच्या आजूबाजूची लोकांना बाहेर काढले. 3 जण मरून पडले होते. अक्षरशः पाण्यामध्ये किती लोकं गेले. टू व्हीलर सोडून पळाले अक्षरशः. अशी भयानक परिस्थिती त्या ठिकाणी झालं. पाण्याचा प्रवाह वाढत होता खूप. मी म्हटलं आता मी काही जिवंत वाचणार नाही. मी पाण्याच्या प्रवाहात जर वाहून गेलो तर मला ना पोहता येत ना काय. तरी पण दैवी कृपेने मी त्या घटनेतून वाचलो. कोण कोण गेला होता तुम्ही काय? आम्ही 2 जण गेलतो, माझी पत्नी आणि मी. आम्ही फिरायला म्हणून गेलो होतो तिथं कुंडमाळ्याच्या ठिकाणी आणि ही दुर्दैवी घटना घडली तिथे.
ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस तुम्ही नेमकं कुठं होतात? पुलाच्या मध्ये होतात की कडेला होतात? नाही, आम्ही जे ॲक्च्युली जो पूल पडला त्याच्या मधोमध आम्ही होतो. जिथनं पूल तुटला आम्ही त्याच ठिकाणी होतो. त्याच्यामुळे आम्ही अडकलो. जर मागे किंवा पुढे असतो तर आम्हाला मागे जाण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी वाट मिळाली असती. पण तसं न झाल्यामुळे आमच्या मागे पण लोकं होती, पुढे पण लोकं होती. त्यामुळे आम्हाला पुढेही जाता नाही आलं आणि मागेही जाता नाही आलं. तो अक्षरशः पूल हालत होता. लोकं सांगत होते, "अहो ते 5 चाव्यांसाठी पूल आहे, तुम्ही टू व्हीलर कशाला घालता तिथं?" पण लोकं ऐकायला तयार नव्हती. तिथली स्थानिक लोकं त्यांनी टू व्हीलर त्याच्यावर घातले आणि तो अक्षरशः पूल पडलाच. अच्छा, म्हणजे टू व्हीलर आणि आधीच त्या ठिकाणचे जे पर्यटक होते त्यांचं वजन असल्यामुळं ही घटना घडली. जास्त वजन म्हणजे कसं, तिथं पायी जाणारे लोकं मंदिर होतं खाली एक छोटंसं. आता कसलं होतं ते मलाही नाही माहिती. एक छोटंसं मंदिर होतं. त्याला पाया पडण्यासाठी आम्ही जाऊ म्हणून विचार केला आणि पाया पडून परत येऊ म्हणून विचार केला. पण अर्ध्या रस्त्यातच मंदिराला पाया पडण्या अगोदर अर्ध्या रस्त्यातच अशी घटना घडली. मी अक्षरशः ज्यावेळेस पूल कोसळला त्यावेळेस डोळे बंद करून घेतले. म्हणलं आज काय खरं नाही म्हणलं आपलं. आपण जगू का मरू हे गॅरंटी नव्हती. आणि लोकांना सांगत होते लोकं, मागची लोकं, पुढची लोकं, तुम्ही थांबा, टू व्हीलरवाले मागं जावा तिथं. जेणेकरून एका ठिकाणची लोकं 10 मिनटं गेली जाणारी लोकं आणि 10 मिनटं तिकडनं लोकं आली तरी ते व्यवस्थित सुरळीतपणे लोकं जाऊ येऊ शकत होती. पण लोकांच्या न ऐकण्यामुळं, निष्काळजीपणामुळं काल ही दुर्दैवी घटना घडली. आता तुमच्या पत्नीची तब्येत वगैरे कशी काय? ती ह्या बेडवर आहे आता. तिचं पण पायाला लागले, फ्रॅक्चर झाले. माझ्या पायाला पण फ्रॅक्चर झाले. अक्षरशः पाय दुखते, रात्रीपासून झोप नाही आहे. बरेचसे लोक भेटून गेले. तिथे स्थानिक लोक होते, त्यांनी वाचवलं, आम्हाला काढलं. बरीचशी लोक अशी पण होती ज्यांनी फक्त बघायची भूमिका घेत होते. जे आमच्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ काढत होते की इथे अशी अशी घटना घडली आहे. त्यांना जीव वाचवण्यापेक्षा, एखाद्या माणसाचा जीव वाचवण्यापेक्षा त्यांना हे इम्पॉर्टंट वाटत होतं की आपण व्हिडिओ काढला की आपलं नाव लौकिक होईल. अशी परिस्थिती त्या ठिकाणी होती. मी ज्यावेळेस पुलाखाली पडलो त्यावेळेस समोरच्या साईडला लोकं होती. मी त्यांना जीवाच्या अक्कांत तांडवाने म्हणत होतो, अहो वाचवायला या आम्हाला, माणसं वाचवायला या, आम्ही अडकलो या ठिकाणी. पण ते लोकं बघायची भूमिका त्यांनी घेतली. काही स्थानिक लोकं आली, त्यांनी वाचवलं म्हणून आमचा जीव वाचला. आज आम्ही जिवंत आहोत. खरं तर पर्यटन स्थळी अशा ठिकाणी जाताना नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे? काय आवाहन कराल? कारण आज जी तुमच्यावर घटना बेतली आहे ती इतरांवर बेतू नये यासाठी तुम्ही काय सांगाल? ॲक्च्युली काय झालं, त्या पुलावर असं लिहिलं होतं की, म्हणजे पोलिसांनी सांगितलं आम्हाला की त्या पुलावर असं लिहिलं होतं की पूल कमकुवत झालेला आहे, त्याच्यामुळं शक्यतो पुलावरून कोणी जाऊ नये. पण तो बोर्ड जो होता तो कुठं होता मला माहिती नाही. तो बोर्ड मीही बघितला नाही. मी जर बघितला असता तो बोर्ड तर मी त्याच्यावर गेलोच नसतो त्या पुलावर. तरी अशा ठिकाणी जे जुने पूल वगैरे आहेत तिथे लोकांनी जाऊ नये. आपल्या जीव पणाला लावून, एखाद्या पर्यटन स्थळी आपण जातो फिरण्यासाठी, आपण आपला जीव घालवण्यासाठी नाही जात. तर लोकांनी आपला जीव वाचल किंवा जास्त खोल पाण्यामध्ये न जाता, जिथं असं वाटतंय की रिस्की आहे तिथं जाऊ नये लोकांनी, असं मी मत माझं मानतो. पुलाच्या तिथं अरुंद पूल होता. गर्दी किती होती तिथं त्यावेळेस? तिथं 1,500 ते 2,000 लोकं होती त्या पुलावर. अक्षरशः आम्ही पुढे चाललो होतो. माझी मिसेस मागं होती. माझ्या मिसेसच्या मागं टू व्हीलर होती आणि 2 लोकं सोडली की इकडच्या साईडला पण एक टू व्हीलर होती माझ्या उजव्या हाताला आणि मागे एक टू व्हीलर होती. माझ्या मिसेसला मी सांगितलं तू पुढं हो. अक्षरशः तिला म्हणजे ते चाकं लागत होती तिच्या पायाला. तर मी म्हणलं तू पुढं हो, मी मागून जातो, आपण दोघं जाऊ. तर ते लोक टू व्हीलरवाले पण घाई करत होते आणि जे पादचारी होते, आता तो पूल इतका अरुंद होता की एक माणूस इकडनं पादचारी माणूस इकडनं जाऊ शकतो आणि मंदिराकडून येऊ शकतो. पण तरी पण हां, तर त्याच्यामध्ये पण लोक तिसरी लेन करायला, आणि तो ज्यावेळेस तिसरी लेन केली किंवा ज्यावेळेस 2 टू व्हीलर समोर आजूबाजूला आल्या त्यावेळेस ते जे जाळी होती शेजारची ती अशी ताणली गेली आणि ते काय जुना पूल असल्यामुळे ते कोसळलं. ते खूप भयानक कोसळलं. मला खूप भीती वाटली त्यावेळेस. खरं तर नशीब बलवत्तर असल्याने हे स्वतः वाचले आहेत आणि त्यांची पत्नी या ठिकाणी खरं तर उपचार घेत आहेत. हे पती आहेत आणि त्यांची पत्नी या ठिकाणी उपचार घेत आहेत. नशीब बलवत्तर असल्याने केवळ हे दोघेही वाचलेले आहेत. खरं तर त्या घटनेचा जो थरार आहे अक्षरशः सांगताना त्यांच्या अंगावरती काटा येते, भीती वाटते.
परंतु त्यांनी एक आवाहन केलं आहे की पर्यटकांनी स्वतःची काळजी घेऊन पर्यटन करावं, पाण्यात उतरू नये, अशा ठिकाणी जाऊ नये, जिथं जीवाला धोका असेल अशा ठिकाणी जाऊ नये, असं जे आव्हान आहे ते करताना दिसत आहेत. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, तळेगाव.